अभिनेत्री नसती तर सई कोण असती? अभिनेत्री नसते तर मी कदाचित काउन्सिलर झाले असते. कारण का मला लोकांशी बोलायला खूप आवडतं आणि बोलायलापेक्षा मला लोकांचं ऐकायला खूप आवडतं. कारण का असं म्हणतात ना की यू शुड बी अ गुड लिसनर. येस. तर आजकाल कोणाला ऐकायचंच नसतं. हां हां. कोणाला ऐकायची कपॅसिटी संपलेली असते लोकांची. पण माझे फ्रेंड्स असं मला म्हणतात की तू खूप काउन्सिलर होऊ शकतेस चांगली, कारण का माझ्यात खरंच खूप ऐकण्याची कपॅबिलिटी आहे. किंवा माझे असे बरेचसे फ्रेंड्स किंवा जवळचे असे नातेवाईक आहेत ज्यांना काही काही गोष्टीत म्हणतात असं की मी त्यांना चांगले सल्ले दिलेत आणि त्यांना ते ओके वाटतात. सो मला असं वाटतं की मी कदाचित काउन्सिलिंगमध्ये काहीतरी केलं असतं. अरे वा. रॅपिड फायर. ओके. चहा की कॉफी? अरे बापरे, कॉफी, आणि तेही ब्लॅक कॉफी. अरे वा. आवडता रंग? पर्पल. आवडतं ठिकाण फिरण्याचं? स्वित्झर्लंड. आवडता पदार्थ? खूप आवडतात पण डाएटमुळे नाही खाता येत. पुरणपोळी. आवडता अभिनेता? आवडता अभिनेता सुबोध भावे. आवडती अभिनेत्री? आवडती अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. जवळची मैत्रीण? समीना गुरु. कोणत्या गोष्टीची भीती वाटते? कुत्र्यांची भीती वाटते, हाईटची भीती वाटते. रादर मला सगळ्याच पशु पक्ष्यांची, अच्छा. किडा मुंगीपासून झुरळ पालीपर्यंत सगळ्यांचीच वाटते. पण कुत्र्याची खूप भीती वाटते. कोणत्या गोष्टीचा कंटाळा येतो? घर आवरणे खूप कंटाळवाणं आहे, पण ते करायला लागतं. खूप छान वाटलं सई तुझ्याशी गप्पा Yes, मारून. मलाही खूप छान वाटलं. आणि तू एवढा वेळ दिलास त्याबद्दल मनापासून आभार. नाही नाही, थँक्यू सो मच. खरं तर असं आपण मुलाखत करतो तेव्हा आपण छान गप्पा मारतो आणि अगदी प्रिसाइजली सांगायचं तर आपण काय काय करिअरमध्ये केलेलं आहे या गोष्टींची एक प्रकारे उजळणी पण करतो. आणि असं होतं की हां, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे असं खूप काही केलेलं नाही आहे, आपल्याला खूप लांब जायचं आहे ह्याची पण एक जाणीव होते आणि रादर नवीन एक उमेद येते. त्यामुळे थँक्यू सो मच. वेलकम.